संदीपदादा निखाडे निफाड तालुक्यातले एक सदन शेतकरी आहे, जे द्राक्ष एक्सपोर्टर आहे. काल आता कोणत्या कार्यक्रमाला तुम्ही किती लोक होते माहीत नाही मला, होत्या का? तर जे सर्व माझ्याबरोबर नाशिकची टीम आलेली होती ना, ते सर्व व्यावसायिक आहे, कोणी शेतकरी आहे, सदन आहे, कोणी शिक्षक आहे, नोकरीला आहे. परंतु धर्माची जाणीव असल्यामुळे धर्मसेवा व्हावी आपल्याकडून, आणि ती धर्मसेवा होण्याच्या उद्देशाने मग माझे जिथं जिथं सत्संग असतात तिथं तिथं ते येतात, कार्यक्रम असतात तिथं तिथं येतात. ते संदीपदादासुद्धा सत्संगाला माझ्याबरोबर बऱ्याच वेळा येत असतात. रणजितदादा यांची तळमळ तर आहेच, गावागावात आपण सत्संग घ्यावं, लोकांना जागृती व्हावी. तर मागेही नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच गावांमध्ये आम्ही सत्संग घेतले होते, तर त्यानंतर काही जमलं नाही. पण दरवर्षी कार्यक्रमाला येत असतो. यावर्षी त्यांनी थांबून घेतलं. आज तुमच्या गावात येण्याचा योग आला. तर तुम्ही जुने उपदेशी आहे, कोणाला 15 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, पण उपदेश घेणं म्हणजे काय, उपदेश आपण घेतला आहे तर त्याचा फायदा काय, तोटा काय. हे अन्य लोकही धार्मिकता करतात. आता अन्य काही बाया पण आहे. आपण शेती करतो, का करतो? 2 पैसे भेटावे. व्यवसाय करतो, नोकरी करतो, 2 पैसे भेटावे, त्यातून घर चालावं, जबाबदाऱ्या आपल्या पार पाडाव्या, त्याच्यासाठीच करतो की नाही. परंतु धर्म का करतो, कशासाठी करतो, हे मात्र आपल्याला माहीत नाही. एक संस्कार आहे, भीती आहे, लोक करतात म्हणून करतो. परंतु आपल्याला जो धर्म भेटला आहे तो परमेश्वरी धर्म हे कोणालाही भेटत नाही. त्याला लागतं भाग्य, पूर्वकर्माची जोड. काहीतरी परमेश्वराची जोड जर असेल तर तो परमेश्वर आपल्याला या ईश्वरी धर्माची योग आणून देतात. आणि मग आपल्याला कोणाच्या तरी माध्यमातून 4 गोष्टी समजल्या, त्या समजल्यानंतर आपण उपदेश घेतो आणि मग आपण परमेश्वर मार्गाला किंवा परमेश्वर भक्तीला लागतो. परंतु कोणती गोष्ट करायची तर ज्ञान लागतं. स्वयंपाक करायचं ज्ञान लागतं, शेती करायचं ज्ञान लागतं. तसं धर्म करायचं यालाही तुझं ज्ञानच लागतं. जर ज्ञान नसेल तर मग जी धार्मिकता आहे तुम्ही कितीपत योग्य करतात, अयोग्य करतात, हे तुम्हालाही कळत नाही. करायची म्हणून करतात. तर परमेश्वराला आपल्याला उपदेश किंवा बोध देण्याची का वेळ यावी, का गरज पडावी? तर आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलेलो आहे. जन्माला आलो, प्रपंच केला, संसार केला, ते कर्म जे जोडले आपण, त्या कर्मामुळं आपण नरकात गेलो. ते नरक संपले, परत जन्माला आलो, परत प्रपंच केला, परत नरकात गेलो. हे सारखं चालू आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराला आपलं जे दुःख आहे ते बघवत नाही. आणि म्हणून वेळोवेळी आपल्याला बोध देतात. ह्याच वेळेस तुम्हाला बोध दिला का, आजच उपदेश घेतला का, असं नाही. मागच्या जन्मातही तुम्ही उपदेश घेतला असेल. त्याच्या मागच्या सृष्टीत सुद्धा तुम्हाला बोध परमेश्वराने दिला असेल. मलाही दिला, तुम्हालाही दिला. परंतु तो आपण दवडला. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात बघा, ते आजारी पडले त्यांना आपण औषध पाजतो, भूक लागली दूध पाजतो. ते लगेच पितात का? नाही पित. ते इकडं तोंड करतात, तिकडं तोंड करतात, पळतात. परंतु आपण त्याच्या पाठीमागं लागून थोडंसं गोड बोलून, धापटशा करून, थोडंसं धाक दाखवून त्याला आपण ते औषध पाजत असतो. त्याला पाजता पाजता कितीतरी औषध आपल्याकडून सांडतं की नाही. पण आपण त्याचा विचार नाही करत. ते औषध सांडलं, त्याचा वाया गेलं, आपले पैसे वाया जातात. आपण म्हणतो 2-4 थेंब त्याच्या पोटात 1-2 चमचे जर गेले तर तो बरा होईल. तसंच परमेश्वर सुद्धा वेळोवेळी कोणाच्या तरी माध्यमातून हे ज्ञान देतात, आपल्याला जाणीव करून देतात, आपल्याला समज देतात की तुम्हाला जो परमेश्वरी भक्त भेटलाय तो एवढा सोपा नाही. परमेश्वराचा जो धर्म भेटला एवढा सोपा नाही आहे. परंतु ते आपण दौडत असतो. प्रपंचामध्ये अडकल्यामुळं त्या प्रपंचाच्या सुखसोयीसाठी आपण काय करतो? धर्माचा वापर करतो. काही अडचणी आल्या का चाललो देवाला चिठी घालायला, विडे व्हायला, आहे की नाही. पण परमेश्वर आपल्याला धर्म आणि बोध जाणीव का करून देतात, स्वतःची ओळख का करून देतात? तर त्या परमेश्वराला असं वाटतं की आपण पुन्हा पुन्हा जन्ममृत्यू करत करत जे दुःखात जातोय, नरकात जातोय, ते जाऊ नये. माझा आनंद ह्या जीवाला मिळावा आणि त्या आनंदात त्यांनी रममान व्हावं, म्हणून तो परमेश्वर पुन्हा पुन्हा आपल्याला
कोणाच्या तरी माध्यमातून हे ज्ञान देतात, जाणीव करून देतात, बोध देतात, परंतु आपण ते सांडवत असतो. पण परमेश्वर दयाळू, मायाळू, कृपाळू आहे. अनंत जन्मात, अनंत सृष्टीत परमेश्वराचं जे कार्य आहे हे सातत्यपूर्ण चालू असतं. पण आपणही ते दौडत असतो, नरकात जात असतो, येत असतो, पण आपल्याला अज्ञान असल्यामुळं काय होतंय आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीच कळत नाही. काल काय जेवण केलं आपल्याला माहीत नाही, तसं मागच्या जन्मात काय झालं आपल्याला माहीत नाही. पण आजच्या जन्मातही आपल्याला अनेक अडचणी येतात, दुःख येतात. त्याची जाणीव आपल्याला नसल्यामुळं आपण त्या दुःखावरती मात करण्यासाठी धार्मिकता करतो. पण ती धार्मिकता कशी करायची, कोणत्या पद्धतीनं करायची याची जाणीव नसल्यामुळं आपण काय करतो, करायची म्हणून करतो, अडचण आली म्हणून करतो. पण परमेश्वराने ही सृष्टीची निर्मिती त्या उद्देशाने केलेली आहे. सृष्टीची निर्मिती करण्याचा उद्देश काय आहे की ह्या जीवाला आनंद द्यावा, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढावं, मुक्तीला न्यावं. बरी सृष्टीची निर्मिती केल्यानंतर या सृष्टी चालवण्यासाठी कोणीतरी लागेल ना. जसं आपलं गाव चालवण्यासाठी ग्रामपंचायत असते, सरपंच असतो, आहे की नाही, तसं आपल्या घर चालवण्यासाठी बी कितीतरी लोक आपले काम करतात, सर्व कामं करतात. कोणी काय करतं, कोणी काय करतं. तसं एवढं मोठं ब्रह्मांड ते चालवण्यासाठी परमेश्वरांनी काय केलं, देवतेला कामाला लावलं. आणि देवता किती, 81 कोटी 1.25 देवता आहे. परंतु आपलं अज्ञान असल्यामुळे त्या भक्तीपासून आपण सुटत नाही. त्या बंधनात आहे. आपल्या घरी जर काम करणारा मनुष्य असेल, त्याला आपण काही मागितलं तर तो देऊ शकतो का? तो म्हणतो मला मालकाला सांगावं लागेल, विचारावं लागेल. घरामधली जी जबाबदारी ज्याच्या हातात आहे त्याला विचारल्याशिवाय काही देता येत नाही, काही घेता येत नाही, काही व्यवहार करता येत नाही. तसं ह्या देवता बंधनात आहे. त्यांना फक्त या सृष्टी चालवायची आहे आणि सृष्टी चालवण्यासाठी त्यांची नेमणूक केलेली आहे. म्हणून त्यांची भक्ती करून उपयोग नाही, कारण त्याच अगोदरच बंधनात आहे. आपल्याला बंधनातून कशा सोडवते. म्हणून परमेश्वर नित्यमुक्त आहे. त्या परमेश्वराची जर भक्ती केली तरच आपल्याला तो सोडवेल. आणि म्हणून परमेश्वराची भक्ती आपल्याला करायची असते. परंतु ही परमेश्वराची भक्ती जरी मी आता कोणालाही सांगितलं तर तो लगेच करायला सुरुवात करेल का? आता बघा तुमच्या गावामध्ये अनेक मंदिर असतील ना दुसरे. आता हे बघा चालू आहे काहीतरी, देवतेची भक्ती करणारे भरपूर लोक आहे. जीवाची करतात, भूताची करतात. परंतु का करतात, कशासाठी करतात, त्यातून काय मला मिळवायचं आहे, काय मला मिळणार आहे, नफा काय, तोटा काय, कशाची जाणीव नसते. एक संस्कार असतो करायचे म्हणून करतात. विचार करत नाही की आपण जी धार्मिकता करतोय कोणाची करतोय, तो मला काय देणार आहे, कशासाठी करतोय, याचा विचार करत नाही. आपणही तसा विचार करत नाही. आपणही खूप शिकलोय, खूप अभ्यास केला, असं काही नाही आहे. परंतु आपल्याकडून अशी काही क्रिया घडली अन्नदानाची ज्ञानियाच्या ठिकाणी, ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी, त्यामुळे परमेश्वराने आपल्याला या संस्कारापोटी बोध दिला, जाणीव करून दिली आणि परमेश्वर भक्तीला लावलंय. पण परमेश्वराला भक्तीला लावल्यानंतरही आपण ती समजून उमजून घेत नाही. आणि म्हणून अनेक तुम्ही जरी परमेश्वराची भक्ती करत आहे, तुम्ही जरी उपदेश घेतलेला आहे, जरी तुम्हाला बोध आहे, तरी तुम्ही कितीतरी वेळा देवतेची भक्ती करतात, कर्मकांड करतात, व्रतवैकल्य करतात, पित्र करतात, अजून काय तुमच्या लक्ष्म्या बसवतात, उपास तापास करतात, वट सावित्री पौर्णिमा करतात की नाही तुम्ही? मग ही देवतेची भक्ती आहे. त्याच्यामुळं परमेश्वराची भक्ती करत असताना हे जर करत असाल तुम्ही तर ती देवतेचीच भक्ती झाली. त्या देवतेच्या भक्तीला आणि परमेश्वराच्या भक्तीतला फरक आपल्याला न समजल्यामुळं आपण हे कर्मकांड करतो, व्रतवैकल्य करतो. परमेश्वराची भक्ती एकनिष्ठ भक्ती आहे. सर्व देवतेची व्रतवैकल्य, कर्मकांड, अंधश्रद्धा सोडून फक्त आणि फक्त परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करायची. कोणत्या अंधश्रद्धा जोपासायच्या नाही. बरं आपल्यालाच अज्ञान आहे असं नाही आहे. पूजनीय माईम भट आहे, अर्जुन देव आहे, यांना अज्ञान होतं. त्यांच्यात 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद सारे अभ्यासलेले होते त्यांनी. आणि एवढा अभ्यास करूनही त्यांना देवता आणि परमेश्वरातला फरक माहीत नव्हता. अर्जुन देवालाही माहीत नव्हता, माईम भटांनाही माहीत नव्हतं. मग स्वामी श्री चक्रधरांनी, श्रीकृष्ण महाराजांनी त्यांना समजून सांगितलं. हत्तीचा दृष्टांत सांगितला. गावात हत्ती आला म्हटले आणि तो हत्ती पाहण्यासाठी सारे लोक जातात. तसे आंधळे पण लोक असतात, ते पण जातात बघायला.
मग आता आंधळे डोळे नाही, मग बघणार कशाने? मग ते काय करतात, एक शेपटीला हात लावतात, एक पाठीला, एक पोटाला, एक कानाला, एक सोंडेला, एक पायाला, अशा वेगळ्या अवयवाला हात लावतात आणि येऊन बसतात. चर्चा करायला लागतं. हत्ती बघितला का? मग शेपटीला हात लावला तो म्हणे हत्ती खराट्यासारखा आहे, पायाला हात लावतो म्हणे हत्ती खांबासारखा आहे, कानाला हात लावला तो म्हणे हत्ती सुपासारखा आहे, सोंडेला हात लावला तो म्हणे हत्ती तर मुसळासारखा आहे, पाठीला हात लावला तो म्हणे हत्ती तर भिंतीसारखा आहे, पोटाला हात लावला तो म्हणे हत्ती तर पोत्यासारखा आहे. मग हत्ती पोत्यासारखा आहे का? शेपटीला हात लावला तो म्हणतो खराट्यासारखा, तर हत्ती खराट्यासारखा आहे का? नाही. एक डोळस माणूस त्यांना समजावतो की हत्तीचे एक एक अवयव ते एकत्र केले तर हत्ती तयार होईल. तसं परमेश्वर पूजनीय माईम भट असेल, अर्जुन देवा असेल, त्यांना काय समजावतात की हे देवता जे आहे या परमेश्वराची एक एक शक्ती आहे. त्या शक्तीच्या पलीकडे जे महाशक्ती आहे, ज्याच्या अध्यक्षतेखाली ही चराचर सृष्टी चालू आहे, ज्यांच्या आदेशाने या देवता कार्यरत आहे, तो परमेश्वर आहे. त्या परमेश्वराची ओळख करून त्या परमेश्वराला एकनिष्ठपणे अनन्यभावी जर शरण गेलो तरच तुम्हाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आम्ही काढू. मग परमेश्वराने अपेक्षा काय केली? फक्त एकनिष्ठ भक्तीची. परंतु परमेश्वराची अपेक्षेत आपण बसतो का, या आपण विचार करत नाही. बरं, एकनिष्ठ भक्ती जरी आपण करत असलो समजा, तरी आपण काय विचार करतोय, कसा विचार करतोय, या विचारावरती सुद्धा देवतेचा कंट्रोल असतो. कारण आपल्या शरीरामध्ये देवतेच्या पिंडस्थ असतात, मळ असतात, आणि जे इंद्रिय आपले डोळे, कान, नाक, मन, बुद्धी, चित्त, हे सारे जे इंद्रिय, त्या इंद्रियावरती देवतेचं अधिष्ठान असतं. आणि त्या अधिष्ठानामुळं त्या देवता कार्यरत असतात. जर आपण डोळ्यांनी वाईट काही बघत असेल आणि पाहण्याची इच्छा असेल तर अप्रत्यक्षरित्या आपण देवतेचं ऐकतोय. मनात कोणाचा वाईट विचार करत असेल तर अप्रत्यक्षरित्या आपण त्या देवतेचं ऐकतोय. कोणाचं तरी काहीतरी चुगली करत असेल, याचं त्याला सांगत असेल, भांडण करत असेल, तर अप्रत्यक्षरित्या ते देवतेचं ऐकतोय, देवतेचंच कार्य करतोय. कारण ते देवतेचं अधिष्ठान आहे आपल्या इंद्रियांवरती, मनावरती, बुद्धीवरती, डोळ्यावरती. आणि हा वाईट विचार, भांडण, वाद, खोटं बोलणं, कपट करणं, तुझं माझं करणं, हे त्या देवता आपल्याकडून करून घेत असतात. पण जेव्हा तुम्ही परमेश्वराचे एकनिष्ठ व्हाल तेव्हा त्या देवता तुमच्यावरती काहीच अंमल चालवणार नाही. त्यांचं तुम्हाला चांगले विचार येतील, चांगलं वागावं असं वाटेल, चांगलं बोलावं असं वाटेल, देव आवडेल, देवाचं स्मरण करावं असं वाटेल. परंतु आपण हे करत नाही. का करत नाही? आपल्या जीवनामध्ये अशा चुकीच्या गोष्टी का होतात? तर आपण पूर्णपणे अजून परमेश्वराचं नाही आहे. जेव्हा पूर्णपणे परमेश्वराचं होऊ तेव्हा तुमच्या मनात काहीच वाईट विचार येणार नाही. कारण देवतेचं अधिष्ठान निघून गेलं. देवतेचं अधिष्ठान निघून गेलं, आपल्या मनामध्ये वाईट विचार येतात नाही. म्हणून आपण परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करते हे आपण म्हणतोय, परंतु खरंच करतोय का याचा आपण विचार आपल्या वागण्यात, आपल्या बोलण्यात, आपल्या राहणीमानात, आपल्या विचार करण्यात, आपल्या कामात कसा बदल झालेला आहे. अन्य लोक बी तेच करतात, आपणही तेच करतो. त्यांच्यासारखंच आपण वागत असेल तर त्यांच्यात आपल्यात काय फरक राहिला? जरी आपण परमेश्वराचे भक्त जरी आहे असं म्हणतोय, परंतु बदल तर काही दिसत नाही. तर परमेश्वराला हा बदल अपेक्षित आहे. देवता भक्ती सोडून परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करणं, त्या भक्तीतून परमेश्वराची प्राप्ती करणं, हे परमेश्वराला अपेक्षित आहे. आता हे करत असताना उपदेश घेतलाय, बाबा आम्ही देवदेव करतोय, स्मरण करतोय, देवपूजा करतोय, कधी पदयात्रेला जातोय, कधी खेटी करतोय, कधी साधू संतांना क्रिया करतोय, असं तुम्ही म्हणाल. परंतु हा एक संस्काराचा भाग आहे. शाळेत आपण मुलाला शाळेत घालतो, नाव टाकतो की नाही त्याचं, त्याची फी भरतो, त्याचे कपडे घेतो, त्याला दप्तर घेतो, काय घ्यायचं ते घेतो. परंतु ते केल्यानंतर जर त्याने अभ्यासच नाही केला तर तो पास होईल का? तसं देवाने आपल्याला शाळेत घातलंय, कशाच्या? आनंदाच्या, परमेश्वराच्या प्राप्तीच्या. पण इथं आल्यानंतर आपण ना सत्संग घेत, ना ऐकत, ना आपल्यामध्ये बदल करत. आता मुलांना शिकवलं शिक्षकांनी, त्यांनी अभ्यासच नाही केला. घरी येऊन त्यांनी तो अभ्यास करायला पाहिजे, तो केलाच नाही. तो पेपर काय लिहिणार? शिकवणारा शिकवतोय, परंतु शिकणं महत्त्वाचं आहे. देवाने तर तुम्हाला बोध दिला आहे,
आता मी जरी सत्संग घेतला पण तुम्ही किती ऐकणार आहे, तुमच्यात किती बदल करणार आहे, त्याच्यावरती परमेश्वराचं आणि तुमचं जे नातं आहे ते दृढ होणार आहे, पक्क होणार आहे. म्हणून आपण शिकलं पाहिजे. शिकण्यासाठी लागतो विचार, बुद्धी, कुशलता, हुशारी आपल्याकडं नाही आहे का? भरपूर आहे. आपण शेती करतो, ज्ञान घेतो की नाही? तुम्ही स्वयंपाक करता बघा, स्वयंपाकाला सुद्धा ज्ञान लागतं. मीठ मिरची किती टाकायची, तेल किती टाकायचं, फोडणी कशी द्यायची, साऱ्या गोष्टीचं ज्ञान असतं. तुमच्या जीवनात कोणतीच गोष्ट वाया जाऊ नये याच्यासाठी छोटा विचार करता तुम्ही, खूप छोटा विचार करतात. पैसे वाचवतात, संसाराला लावतात. परंतु आपण संसारासाठी जेवढा बारीक विचार करतो, प्रपंचासाठी जेवढा बारीक विचार करतो, तेवढा धर्माचा विचार करतो का? कोणी साधू संत आले त्यांना विचारतो का मी करते ते बरोबर करते का नाही करते? मी स्मरण करते, मग ते स्मरण बरोबर आहे की नाही? मी त्याग करत नाही, मी आचार करत नाही, माझ्या मनात चांगले विचार येत नाही, मग माझी देवपूजा करण्याला काही अर्थ आहे का? स्मरण करण्याला काही अर्थ आहे का? या आपण कधीच विचार करत नाही. आपल्या मनानेच आपला देव, आपला धर्म आपण करत राहतो आणि म्हणून पुन्हा आपण फसतो. अनंत जन्मात आपण जर व्यवस्थित जर समजून घेतला असता धर्म आणि देवाला जसं अपेक्षित आहे तसा धर्म पाळला असता तर आपण जन्मालाच आलो नसतो. मी काय आणि तुम्ही काय? ज्या अर्थी जन्माला आलो त्या अर्थी कर्म केले ना आपण. प्रपंच करता कर्म केले आणि कर्म केले तर ते भोगावंच लागेल. तुमच्या खिशातून 2 रुपये मी चोरले तर ते पैसे खर्च होतील, पण कर्म खर्च होईल का? मी खोटं बोललो, भामटेपणा केला, कपट केलं, ते जे कर्म आहे त्या कर्माचा भोग मला भोगावाच लागेल. तसं आता आपण जन्माला आलो, देवाने तर बोध दिलाय, तरी कर्म तर केले, मग त्या कर्माचा भोग आपल्याला भोगावाच लागेल. म्हणजे परत आलं नरक, परत आला जन्म, परत आला प्रपंच. मग यातून परमेश्वराने काय सांगितलं? त्याग करा. कशाचा त्याग करा? देवता भक्तीचा त्याग करा, कर्मकांडाचा त्याग करा, अंधश्रद्धेचा त्याग करा, विधीचा त्याग करा आणि प्रपंचाचा त्याग करा. मग प्रपंचाचा त्याग करायचा तर कोणी करायचा? ज्याच्या जबाबदाऱ्या संपल्या त्यांनी. ज्याच्या जबाबदाऱ्या आहे त्याला प्रपंचाचा त्याग करता येईल का? मुलं बाळं त्यांचे लग्न व्हायचे. आता काहींना तर कितीतरी नातू राहते, नातीचे लग्न होते, नाताचे लग्न होते, फार पंथीसुद्धा पाहते. यात बी 2-4 जणी असतीलच का नातीचे लग्न होऊन नाताईलाही पोरं झालेले आहे का? कोण आहे असं? नाही का? नाताईचे लग्न झालेले नाही का कोणी? पण पोरांचे लग्न झाले ना, तुमच्या पोरींचे झाले ना. मग आता तुमचं प्रपंच झाला. पोरांचे लग्न पोरींचे लग्न झाले का याचा अर्थ आपला प्रपंच झाला. आता तुम्ही त्यांच्या प्रपंचाच्या पाठीमागे लागले. त्यांच्या पोरांचे लग्न ते करतील का तुम्ही कराल? तुम्हाला कोण विचारणार आहे? हां, परंतु आपली तुमच्या त्यांच्या पाठीमागे काल राहता तुम्ही? हां, तुम्हाला कोण राहू देईल? तुम्ही आता विचारा, आता घरी गेले का म्हणा तुमच्या पोरांची शाळा चुकीची आहे, दुसऱ्या शाळेत घाला. ते तुम्हाला काय ऐकायला लागेल? तुम्ही म्हणा या वावरात आहे ना कपाशी नका करू, मका करा. ऐकाल का तुम्ही? तुम्ही आता घरी गेले म्हटले आम्ही लय काम केलं, लय कष्ट केलं, आता इथून पुढे आम्ही काहीच काम करणार नाही, आम्ही फक्त देवदेव करणार. मग ते म्हणशील कशाला राहता घरामध्ये? आलं का लक्षात? ही जाणीव होणं महत्त्वाची आहे. आता तुम्ही कोणी 15 वर्ष झाले उपदेश घेतलाय, कोणी 20 वर्ष झाले, कितीतरी पदयात्रा केल्या असतील, स्थानं केले असतील, ते वाया जाणार नाही आहे, ते उपयोगी पडणार आहे. परंतु परमेश्वर प्राप्तीसाठी जे पाहिजे ते आपल्याला नाही करता आलं तर परत जन्म आहेच, परत प्रपंच आहेच. बरं मागे आपण काही प्रपंच केला नाही का? केला, म्हणून परत प्रपंचातच आलो. प्रपंचातून निघालो तर प्रपंचात पडणार नाही ना परत. हे तर बरोबर की नाही? प्रपंचातून निघालो तर प्रपंचात डबल पडणार नाही. प्रपंचातच मेलो तर परत प्रपंचातच पडणार आहे. तुम्हाला परत येऊन परत हा संसार परत प्रपंच करायचा आहे का? बरं लगेच तुम्हाला लगेच मानव जन्म भेटणार आहे असं काही गॅरंटी आहे का? काही गॅरंटी नाही. कारण आपण कर्म केलेले दुःखाचे आणि ते दुःख भोगल्याशिवाय मग आपल्याला मानव जन्म भेटत नाही. मानव जन्म हा सहजासहजी भेटत नाही. 84 लाख योनी सांगितलेले, कितीतरी प्राणी आहे बघितलं. त्याच्यामध्ये आपण एकच असा प्राणी आहे की जो आपण ऐकू शकतो, समजू शकतो, विचार करू शकतो, देवधार्मिकता करू शकतो. आता इथं एक तरी आहे का कुत्रा, मांजर, डुक्कर, म्हैस, बैल काय आहे का? जरी त्यांना जर म्हटलं मी सत्संग घेऊ
ते काय ऐकतील का? त्यांना सांगून का उपयोग आहे का? म्हणून एकच अशी योनी, असा एकच जन्म आहे का आपण परमेश्वराला प्राप्त करण्याची संधी आपल्याला ह्या जन्मात परमेश्वराने दिलेली आहे. पण आपल्यामध्ये हिंमतच नाही. आपण म्हणतो 10 गेले आणि 5 राहिले, कुठं इथंच घरचे नीट सांभाळते, नाही तिकडं कोण सांभाळेल. पण आपली वासनात असली पाहिजे, इच्छात असली पाहिजे, आहे की नाही? ती इच्छा व्यक्त जर केली तर देव काहीतरी सहाय्य करतील. म्हणून परमेश्वराची भक्ती करत असताना आपल्याला परमेश्वर भेटलेला असताना तो सहजासहजी नाही भेटलेला. अनंत जन्मानंतर, अनंत प्रयासानंतर आपल्याला भेटलेला आहे. अनेक जन्मामध्ये जे छोटे छोटे चांगले चांगले कर्म केले ते परमेश्वराने एकत्र केले आणि त्या एकत्र कर्माचं आपल्याला फळ काय दिलं? मानव जन्म दिला. आणि त्या मानव जन्मात आपल्याला बोध पण दिला. ही परमेश्वराचं दयाळू माळू कृपाळूपण. तुम्ही कधी विचार केला का आम्ही स्त्रियाच का झालो? तुम्हाला कधीतरी वाटलं असेल का याला स्त्रियांचा जन्म काही खरा नाही. कष्ट करायचे, कामं करायचे, वरून बोलणे, खायचे, हाऊस नाही, मौज नाही, काहीच नाही, साऱ्या बंधनात दुसऱ्याच्या. पुरुषांचं चांगलं आहे, पण मी का जन्माला आले स्त्रीच्या जन्मात, असा कधी विचार केला आहे का? तर ते प्रत्येक गोष्टीचं कर्म असतं. तुम्ही असं काही कर्म केलं त्याला वंचकत्वाचं कर्म म्हणतात. म्हणजे काय? आपल्याकडं आहे वस्तू पण द्यायची नाही, टाळायची, नाही तर हात राखून द्यायची. आजही तो स्वभाव आहे का नाही तुमचा? तुमच्याकडून जर काही कोणी नेलंच उसणं, आता गावांमध्ये पहिल्यांदी त्या पद्धती असायच्या, आता त्या गावातही कमी झाल्या. तुमच्याकडं काही संपलं, साखर संपली, पीठ संपलं, तर शेजारून जायचं आणि घेऊन यायचे आपण. आपल्याला तसं काही वाटत नव्हतं. पण कधी असं घेतलंय का तुम्ही एखाद्याकडून तुमच्याकडून कोणीतरी उसणं घेतलं आणि तुम्ही विसरून गेले? असं कधीच होत नाही. देताना किती दिलं आणि घेताना किती घेतलं तुम्ही कधीच विसरत नाही. म्हणजे प्रपंच विसरत नाही, पण देव विसरलेले कितीतरी वेळा. जरा घरात काही आनंदी वातावरण असलं का तुम्ही देवाला विसरून जातात. तर दुःख आलं, अडचण आली, कोणी काही वाईट बोललं तर लगेच देवा 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 देवा, लगेच स्मरण, लगेच दत्तूबाबा आठवतो, कृष्ण महाराज आठवतो, चक्रधर स्वामी आठवतात की नाही? म्हणजे दुःखात आठवतात, पण दुःख नको याच्यासाठी आपण देव करतो, सारं सुखासाठी. पण सुख कशात हे आपल्याला माहीत नाही. सुख परमेश्वर भक्तीत आहे, परमेश्वर प्राप्तीत आहे. पण प्राप्त करायचं तर काहीतरी सोडावं लागेल ना. त्याग करायची इच्छा नाही आपली, म्हणून आपण विचार करत नाही. आपण विचार केला पाहिजे. परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीच्या जोरावर प्रत्येक गोष्टीचा आपण विचार करतो. प्रत्येक गोष्टीचा विचार करतो, धर्माचा विचार केला पाहिजे. आपण स्मरण करतात, पण ते स्मरण कशासाठी करतात? जीवनात सुख मिळावे, काहीतरी प्राप्त व्हावं. पण परमेश्वर मिळावा असं कधी याच्यासाठी तुम्ही स्मरण केलंय का? कधी तुम्ही कितीतरी प्रत्येक स्थानावर गेले, विडे वाहिले का नाही? बिगर विड्याचे कधी तुम्ही कोणत्या स्थानावर आले नाही. पण देव मिळावा, माझं अनुसरण घडावं, माझा त्याग व्हावा, माझा संन्यास व्हावा, मी लय प्रपंच केला बाबा, देवाने सारं मला दिलं, आता हे नको, मला आता तूच पाहिजे, असा कधी विडा व्हायला का कोणी? कारण तुम्हाला देवच नाही पाहिजे ना. मग तुम्हाला काय पाहिजे? प्रपंच. प्रपंचच भेटणार. आणि प्रपंचात जर तुम्हाला सुख वाटत असेल, बाबा मजा आहे, काही नाही, मस्तपैकी खाणं पिणं झोपणं, काय, मग तुम्हाला देवदेव करायची गरज नाही, स्मरण करायची गरज नाही, या प्रपंचासाठी हे करायची गरज नाही. कारण कर्माने आपल्यालाही भेटलेलं आहे. आपला प्रपंच जो आहे त्याच्यातले सुख आहे, त्याच्यातले दुःख आहे, मान पान पैसा अडका, हे आपल्याला कर्माने भेटलेले. जसं एखादा माणूस काम करतो, नोकरी, 1 महिनाभर काम केल्यानंतर त्याला पगार भेटतो की नाही? अशी कोणती कंपनी आहे का पहिले पगार घ्या मग काम करा? पिकं आपण करतो, पहिले पेरतो मग उगवतं की नाही? त्याची मशागत केली तर त्याला फळ येतं. ती जमीन आपल्याला सुपीक करावं लागते, स्वच्छ करावं लागते. तसं आपलं मन आपल्याला स्वच्छ जर करता नाही आलं तर त्याच्यात परमेश्वर भक्तीचं पीक होईल का? परमेश्वर भक्तीचं जे पीक आहे ते वाढेल का? नाही वाढणार. मग त्याच्यासाठी आपल्याला खूप कुठं जायची आवश्यकता नाही आहे. आपली दृष्टी, आपले विचार, आपलं मन स्वच्छ करणं, दुसऱ्याविषयी वाईट विचार न करणं, हा धर्म आहे. नाही तर तुमचं तर शेजारनीशी जमत नाही, एकीमेकीशी जमत नाही, जावाजावाशी जमत नाही, सासूची सुनाशी जमत नाही, सुनाचं सासूची जमत नाही, हेच काय नाही, बहिणीशी जमत नाही. 2 बाया कोणी असो जमतच नाही. आणि देव पाहिजे, मग कसं काय जमत? तुम्ही सकाळी 1 तास देवपूजा केली, 2 तास स्मरण केलं,
संध्याकाळी 1 तास पूजा केली, 2 तास स्मरण केलं, कोणी साधू संत आले त्यांना अन्नदान केलं, पदयात्रेतही गेले, स्थानवंदनही केले, परंतु प्रत्येक दुसऱ्याविषयी तुमच्या मनात जर वाईट कुच्छित भाव असेल, द्वेषभाव असेल, याचं त्याचं याचं करण्याची स्वभाव असेल, तर त्या भक्तीला काय अर्थ राहिला का? परंतु हे केल्यानंतर हे जर स्वच्छ असेल, दुसऱ्याविषयी वाईट विचार न करणं, वाईट नजर न करणं, याचं त्याला न सांगणं, तर 1 गाठी बी पुरी होती तुम्हाला. अशा 50 गाठ्या करा, काय उपयोगाच्या नाही. भक्ती तुम्हाला काय वाटतं की फक्त देवपूजेतच आहे का? भक्ती नाही, भक्ती आचरणात आहे. आणि आचरण म्हणजे काय? कपडे घातल्यावरच आचार करायचा असतो का? आचार हा आपल्याला सकाळपासून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काय करतो, कोणाविषयी कसा विचार करतोय, हे बी एक कर्म आहे. आणि त्या कर्मात आपण बांधल्या जातो. पण ही धार्मिकता आहे. देव काय म्हणतात? त्याच्यावरती बोलू नका, गप्पा मारू नका, अन्यवार्ता करू नका, त्याच्यापेक्षा झोपा काढा. तुम्ही 2 बाया जर भेटल्या एकत्र, तुम्ही तुमच्या दोघींविषयी बोलत आहे का? साऱ्या गावातल्या बायाविषयी बोलताय का नाही? याशी तो तसा, तो तसा, तो तसा, घेणं नाही देणं नाही. पुरुष मंडळी काय गप्पा कमी मारतात का? पारावर बसतात, राजकारणावर गप्पा मारतात, भाऊबंदकीवर गप्पा मारतात, त्याच्या कुटाळ्या काटाळ्यावर गप्पा मारतात. देव म्हणतात हे करू नका, त्याच्यापेक्षा झोपा काढा. आणि कर्मराठीत म्हण पण आहे बघा, भांडण्यापेक्षा आबोला बारा निघण्यापेक्षा झोप बरी, आहे की नाही? देव म्हणतात अन्यवार्ता करू नका. पण आपण तो स्वभाव आहे आपला, अन्यवार्ता करणं आपण बंद करतच नाही, आपण गप्पा मारणं बंद करतच नाही, आपलं भांडणं बंद करत नाही. लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं असं जर वागणूक आपली असेल तर देव आपल्याला चांगलं म्हणेल. इथला शेजारचा माणूस आपल्याला चांगला म्हणत नाही, घरातला माणूस चांगला म्हणत नाही, देव कसा आपल्याला चांगला म्हणेल? बरं, तुमच्या घरामध्ये कोणी पाहुणा येणार असेल तर तुमचं घर कसं स्वच्छ राहतं की नाही? किंवा तुम्ही जरी पाहुणा नसाल आले तर दररोज तुम्ही झाडलोट करतात की नाही? झाडतात, साफसफाई करतात. आता पूर्वी तुम्हाला तर खूप त्रास होता, शेण आणायचं, ते सारवायचं. आता तर काहीच नाही. आता फरशी झाडायचं आणि पुसायचं. स्वच्छ ठेवतात की नाही? धूळ लागायची नाही का? का बरं? तुम्हाला बरं वाटावं. अस्वच्छ घरामध्ये तुम्हाला सुद्धा चांगलं वाटेल का? तसं तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमचं हृदय वाईट विचारांनी, किडलेल्या मनाने जर भरलेलं असतं तर देव येईल का? एवढा मोठा देव तो कसा येईल? आपलं घर आपल्याला स्वच्छ लागतं, तसं परमेश्वराचं घर काय? आपलं हृदय आहे, आपलं मन आहे, ते स्वच्छ असायला पाहिजे. आणि ती स्वच्छता करणं म्हणजे धार्मिकता आहे. आपण जवळची धार्मिकता सोडून देतो, लांबची धार्मिकता करतो, खर्चिक धार्मिकता करतो. स्थानावर जातो, विडे वाहतो, पदयात्रेत जातो, खर्चिक आहे का नाही? वेळ आहे का नाही? घरामध्ये बसून तुम्ही जिथं आहे जशा पद्धतीनं आहे तरी कोणाविषयी वाईट जर बोलल्या नाही, निंदा नालस्ती केली नाही, अन्यवार्ता केल्या नाही, गप्पा जास्त मारल्या नाही, गरजेपुरतं बोलल्या, आणि जेव्हा भेटल्या तेव्हा देवाचंच सांगितलं. बाई देवाची लीळा सांग, एखादी देवाचं भजन म्हण. तुमचे जुने गाणे वगैरे त्याच्यावरती तुमचे देवाचे तुम्हाला गाणे म्हणता येतात का? तुम्ही ते लग्नामध्ये गाणे म्हणता ना, ते दळताना, पण त्याच्या चालीवरती तुम्हाला देवाचे गाणे येतात का? कोणाला येतात का? सांगा बरं. आवडत नाही ना? येतात. चालीवर असो किंवा कसं असो येतात का तुम्ही? मग तुम्ही जसं आता सत्संगाला जमल्या तशा कधी एकत्र येऊन देवाचे गाणे म्हणता का? दर शुक्रवारी सत्संग असतो. कुठं असतो? हा, 1 महिना म्हणजे 5 शुक्रवार एकाच घरी सत्संग. मग दुसरा मग 5 शुक्रवार त्याच्याच घरी. मग तर ते नंबर लागतं ना, फार 2-4 वर्षांनी येत असत. घर कमी आहे का? काय करता सत्संगामध्ये? अजून स्मरण करता. बर बर, चांगली गोष्ट. सत्संग कोण घेतं? तुमच्यातच घेता का? असं तुमच्या तुम्हीच घेतात. मग काही लीळा वगैरे वाचतात का? लीळा माहीतच नाही. मग देवाला जर आठवायचं, आता बघा मी तुमच्या गावात पहिल्यांदाच आलो की नाही, आता परत तुम्ही कुठेतरी मला भेटल्या, तुम्ही ओळखलं, तुम्ही मला ओळखलं, मी तुम्हाला ओळखलं, पण लक्षात येत नाही कुठं भेट झाली. मग तुम्ही काय कराल? आठवण द्याल की नाही?
बाबा नाही का तुम्ही आमच्या गावात आले होते, रणजित दादा आले होते, मग सत्संग घेतला होता, गच्चीवर बसला होतो, मग तुम्ही असे बोलले होते, आम्ही असं सांगितलं, असं आठवण करून द्याल की नाही? मग मला अरे बरोबर बरोबर आई तू आली होती, मला माहित आलं लक्षात. तर मग आपण आठवण करून देतो आणि मग एकमेकाची ओळख होते, मग आपल्याला बरं वाटतं की नाही? तसं परमेश्वराची आठवण करायची आहे, तर ती परमेश्वराची आठवण करायला आपल्याला लीळा आठवावं लागतं. तुम्ही टी व्हीमध्ये मालिका पाहतात की नाही? कोणत्या कोणत्या मालिका चालू आहे आता सध्या? कोणत्या मालिका चालू आहे? करंट मालिका कोणत्या आहे? फक्त पाहायच्या. कोणत्या चालू आहे काय माहित नाही. त्याच्यामध्ये फक्त सासूच्या सुनाचे भांडणं, जावा जावायचे भांडणं आणि लफडे, याच्या व्यतिरिक्त काही राहतं का दुसरं? तरी तुम्ही 5-5 वर्ष मालिका पाहता. का बरं पाहता? मजा वाटते, छंद आहे की नाही? आणि 2 गाठ्या केल्या लगेच कंबर दुखत का नाही? लगेच झोप येते, डोळे लाल होतात, कंटाळा येतो, आळस येतो, लगेच झोपावंसं वाटतं. आणि तिथं तासभर मालिका पाहत्या, 10-10 वर्ष मालिका पाहत्या. ही का बरं होतं? स्मरण करताना असं का होतं? तर तुम्हाला लीळा आठवत. लीळा काय असतात? जसं आता नांदेडच्या अनेक स्थान आहे ना, नांदेडला गोरक्षण स्थान आहे, कितीतरी स्थान आहे, भावेश्वर स्थान आहे, गोपचुंडीचं स्थान आहे. तिथल्या लीळा जर तुम्हाला माहिती असेल तर डोळे जेव्हा बंद करतो आपण स्मरण करताना, त्या लीळा आठवायच्या राहतात. कदेव आले, त्या ब्राह्मणाच्या घरी गेले, घरी गेल्यानंतर त्या ब्राह्मणाला काय म्हटले? भिक्षा द्या. तो ब्राह्मण म्हटला, का हो एवढे धट्टेकट्टे दिसतात, मग तुम्ही काम का करत नाही? मग ते म्हटले कोणी काम देत नाही. मग म्हणे आम्ही देतो. मग ते गुराख्याचं काम देवाला दिलं. आणि त्या साऱ्या ज्या प्रकार घडला, ती लीळा जर आपण आठवली, ते आठवत स्मरण केलं तर ती देवापर्यंत जाते. आणि मग तुम्हाला आळस येणार नाही, तुमचं कंबर दुखणार नाही, का तर तुम्हाला आवड निर्माण होईल. आता टी व्हीमध्ये तुम्ही काही मालिका पाहत असाल तर त्याचं चित्र दिसतंय पण आवाज येत नाही. तुम्ही किती वेळ पाहणार? नाही पाहू शकत. बरं, एखादी बाई तुझ्याजवळ येऊन बसली, ती बोललीच नाही तुझ्याशी, तू किती वेळ बसशील तिच्याशी? तिच्याजवळ किती बसल सांग? 10 मिनिटं नाही बसणार. गप्पाच मारल्या तर तुम्ही तासंतास गप्पा माराल. ही काहीच बोलत नाही म्हणशील, मी बोललं तर नुसती हु करते. चल उठा, हिच्याकडून काय उपयोगाचे नाही, काही बातमी देत नाही. काय ती बाई आवडेल का आपल्याला? एखादं टी व्ही चालू केला तर तो टी व्ही जर दुसरी भाषा जी आपल्याला कळतच नाही, तिच्यात लावला तर तुम्ही किती वेळ पाहणार आहे? आवाज येतोय पण चित्र दिसत नाही, चित्र दिसतंय तर आवाज येत नाही, दुसरीच भाषाची आहे, पाहणारच नाही. तुम्हाला चित्र दिसतंय, आवाज येतोय, समजतंय, मग तुम्ही तासंतास पाहताय. तसं देवाला आठवायसाठी, स्मरण करण्यासाठी, त्या देवाला ज्या लीळा आहे देवाने केलेल्या, त्या लीळा तुमच्या समोर आल्या पाहिजे. म्हणजे चित्र समोर आलं पाहिजे, ते समजलंय पाहिजे. ते समजल्यानंतर आपण त्याला आठवलं पाहिजे, दुःखही केलं पाहिजे, तेव्हा आपण तासंतास स्मरण करू. बरं, ते स्मरण कधी घडल? फक्त देव पाहिजे तुम्हाला तर घडल. नाही तर तुम्हाला प्रपंचाच्या गोष्टी पाहिजे म्हणून स्मरण करता येतं, तुमच्या डोक्यात तेच राहील, देवा ते दे बरं का, देवा ते दे बरं का. गाठी चालू आहे, नाताकड पा, नातीकड पा, जनावराईकड पा, शेतात कोणी गेलंय का नाही पा, घरामध्ये उंदीर आला, मांजर आली, कुत्री आले, मग ते स्मरण घडल का? जर आता मी तुमचा सत्संग घेतोय, तुम्ही आपसात बोलायला लागल्या, इकडे तिकडे पाहायला लागल्या, तर मी किती वेळ तुम्हाला सत्संग सांगेल? मी आटपून घेईल. मी तुम्हाला, मला काय वाटेल, यांना काही इच्छा नाही, जाऊ द्या, यांची काही इच्छा नाही आहे, मी बंद करून टाकत. तसं परमेश्वर तुमच्या हृदयात येण्यासाठी तुम्हाला एकाग्र व्हावं लागेल. तो एकाग्र होण्यासाठी लीळा आठवावं लागतील. त्या लीळाच माहीत नाही तुम्हाला. आता लीळा चरित्र मराठीत आलेलं आहे, तुम्ही वाचू शकता. वाचल्यानंतर त्याचं वर्णन पाहू शकता, ते वर्णन घेतल्यानंतर ते आठवू शकता. तर मग तासंतास स्मरण केल्यानंतर तुम्हाला त्यातलं काहीतरी मर्म कळेल, समजेल, जाणवेल. म्हणून कोणती गोष्ट करायला एक पद्धत असते ना. स्वयंपाक करायचा आहे, सारं एकत्र टाकलं, पाणी टाकलं आणि गॅसवर ठेवलं, ती भाजी होईल का?
पहिले तेल टाकता ना तुम्ही, गरम करता, मग काय करता त्याच्यात मिरच्या टाकतात, लसूण टाकतात, काय टाकतात अजून, जिरे टाकतात, कढीपत्ता टाकतात, कोथिंबीर, काय जे असेल ते टाकतात. मग ते गरम करतात, मग भाजी धुवून घेतात, उकळून घेतात, स्वच्छ करतात ना, मग त्याच्यात टाकतात, मग त्याच्यात पाणी टाकतात आणि मग त्याच्यावर झाकण ठेवतात आणि बसतात बाजूला गप्पा मारत थोड्याशा उकळी येईपर्यंत. मग त्याच्यानंतर काय करतात तुम्ही, भात शिजला का नाही काय करता तुम्ही, आणि भाजी चांगली झाली का नाही, मीठ मिरची कमी झाली का जास्त झाली याच्यासाठी काय करता तुम्ही, टेस्ट पण घेता ना, नाही घेते का, हा उपास दाखवल्याशिवाय नाही. आणि मग माणसं जर बसली जेवायला, ते म्हटले मीठ कमी मीठ जास्त, मग काय करणार, हा मग देवाचा तर उपार अगोदरच होईल, मग देवाला आळणी खराट, देवाला काही चालतं, देवाला काय असं देवाळे माळू कृपाळू म्हणून आपण काही करायचं काय, पण त्याच्यातही चुका होती नाही तुमच्या. तुम्हाला बरोबर दररोजची सवय लागली, प्रॅक्टिस बरोबर, तेवढंच मीठ तेवढीच भाजी बरोबर करता की नाही तुम्ही. नवीन नवीन चुकले असेल, परंतु प्रॅक्टिस करून करून आता चुकत नाही, कारण पहिल्यांदा काहीतरी नवीन नवीन असल्यामुळं बोलणे खायला असेल, एखादा फटका खायला असेल. आता बदलला विषय आता तुमचे फटके तिकडे पडत असतील, तुमचे बोलणं तिकडे पडत असतील, आता विषय बदलला, नवीन राहिला नाही तुम्ही. पण हे करून करून तुम्ही त्या प्रॅक्टिसवरती गेले, योग्य करायला लागले. आता तुम्हाला स्मरण करताना 20 वर्ष झाली, उपदेश घेऊन 20 वर्ष झाले. आता किती प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला. यात त्याच्यामध्ये जशा तुमच्यामध्ये प्रगती घडली, चुका ज्या सुधारवल्या तुम्ही, यातल्या केल्या का तुम्ही, नाही केल्या. चाललंय का, त्यातलं ज्ञान नॉलेज मर्म, आणि यात कोणी तुम्हाला बोलणारं नाही आहे, तुम्हाला कोणी सांगणारं नाही आहे, वेळ नाही आहे. आलं कोणी सांगायला तरी वेळ नाही आहे. बरी सांगितलं तरी या कानातून ऐकलं, या कानातून सोडून दिलं, या कानातून ऐकलं, तोंडातून सोडून दिलं. पण हृदयात घेतलं का, मनात घेतलं का, मनात जर हृदयात डोक्यात जर घेतलं तर मग आपण त्यामध्ये बदल करू. परमेश्वराला बदल अपेक्षित. जशी जमीन करायची, शेती करायची सुपीक लागते, स्वच्छ लागते, घरात मध्ये राहायचं स्वच्छ लागतं, तसं हृदयही परमेश्वराला स्वच्छ लागतं, मन स्वच्छ लागतं. पण एकामेकाच्या कांगाळ्या न करणं, सासू सुनाचे भांडण न होणं, जावाजावाचे भांडण न होणं, एकेमेकीविषयी वाईट न बोलणं, हे परमेश्वराला अपेक्षित. ती धार्मिकता जर तुम्ही केली तर तुम्ही मानभाव, नाही तर काही उपयोगाचे नाही. भांडणं होतातच, करायचेच. मग आता जर तुमच्या मनात आहे भांडणं होतातच आहे बाबा, मग देव नाही पाहिजे तुम्हाला, याचा अर्थ बरोबर की नाही. अहो देव पाहिजे तर मग देवाने जे सांगितलंय ते तुम्हाला करावं लागेल का. तुम्ही त्या भांडणं होतातच, बाय एकत्र आले तर भांडणं होतातच. कशाला होतात भांडणं, आपोआप होतात का, भांडणं केल्यावर होतात, आपोआप होतात का, भांडणं केल्यावर होतात. लहान पोरग असतं ते धांदरट असतं, पळतं, उड्या मारतं, ते जसं मोठं होतं तसं शहाणं होतं का नाही. ते पहिल्यांदा लहानपणी ते ऐकत नाही, पण मोठं झालं का मग ते बस म्हणल्यावर बसतं, उठ म्हणल्यावर उठतं, स्वतःच्या हाताने खातं. पहिल्यांदा अभ्यास करायला त्याला धाकट दापाशा मारून बसावं लागतं, नंतर आता ते स्वतःहून अभ्यास करतं, त्याला शहाणपण येतं. आणि तुम्हाला 20-20 वर्ष उपदेश घेऊनच शहाणपण येत नसेल तर त्या उपदेश घेण्याला काय अर्थ राहिला. वरून म्हणते नाही भांडणं होते, ते करावंच लागत आहे भांडण. ते काय हे होय काय उगं म्हणाले एवढी पागल पहिला बायाचं बी आपण चांगलं वागल्या सुना काय करतात लावल्या बुवाजीला सांगा बोला बुवाजी जाऊ द्या. ते सांगण्याचं तात्पर्य काय की तुम्ही धार्मिकता खूप करतात, परंतु जे करायला पाहिजे ते करत नाही. तुमच्या स्वयंपाकामध्ये, तुमच्या भाजीमध्ये तुम्ही तेल भरपूर टाकलं, मसाला भरपूर टाकला, कढीपत्ता टाकला, शेंगदाणे टाकले, तेल टाकलं, सारं टाकलं, मीठच नाही टाकलं, होईल का. मीठ तर थोडं राहतं ना, काय उपयोग आहे का त्या भाजीचा.
कोणी खाईल का? तुम्ही तरी खाल का? तसं तुम्ही धार्मिकता खूप केली, परंतु जे करायला पाहिजे ते नाही केलं, त्याला काय उपयोग आहे का? होतात असं म्हणून नाही चालत. त्याच्यावरती कंट्रोल करणं, म्हणजे त्याच्यावरती संयम ठेवणं, ते टाळणं हीच धार्मिकता आहे. याला धार्मिकता म्हणतात. जर तुम्ही दोघी भेटल्या आणि गप्पा मारायला लागल्या का तुम्हाला भीती वाटली पाहिजे का? अरे या गप्पा मारल्या माझा देव माझ्या जवळून जातो का काय? नको, माझा देव नाराज होईल. असं जर मनात आलं, आता तुमच्या घरच्यांच्या माणसांना जर आवडत नसेल शेजारणीकडे जाऊन गप्पा मारत बसायचं, तर ते असल्यावर तुम्ही जाऊ शकता का? ते नसल्यावर तुम्ही गुपचूप जाल आणि पटकन गप्पा मारून याल, पण ती यायची आत परत घरात. तसं देवाला काय आवडतं, जे देवाला आवडतं ते जर तुम्ही केलं तरच देवाला तुम्ही आवडाल. तुम्ही म्हणताय देव तर पाहिजे, पण देवाला जे आवडत आहे ते मात्र आमच्याच्याने होणार नाही. मग कसं काय जमल? बरं, हे काय खूप अवघड आहे का? तोंड तुमचंच आहे, डोकं तुमचंच आहे, विचार तुमचाच आहे, धर्मही तुमचाच आहे, देवही तुमचाच आहे. मग तुम्हाला करायचंय का दुसरं कर? तुम्हाला भूक लागली तर जेवण तुम्हालाच केलं तर तुमचं पोट भरल ना. डोकं तुमचं दुखत आहे, गोळी दुसऱ्याला घेता चालेल का? सारं तुम्हाला चालेल. म्हणून आपण धर्माचे आहोत. तुम्ही भाग्यवान आहात का तुम्हाला देव भेटला. तुमच्या जीवनामध्ये बदल करणं, त्या बदलामध्ये तुमच्या घरामधलं वातावरण कसं सात्विक ठेवणं, आपल्या जवळ माणूस आहे त्याचा आदर करणं, त्याच्याविषयी चांगले विचार ठेवणं, त्याला आपलं म्हणणं, हे पहिलं कामाचं आहे. बरं, उद्या काही जर झालं तर घरातलंच माणूस पटकन पहिल्यांदा आपल्याला उपयोगी पडतं ना. मग आपलंच उपयोगी पडतं तर मग भांडायचं कशाला? भांडण आपलं आपल्याशीच असतं, दुसऱ्या कोणाशी असतं काय? गप बसावं. किती वेळा भांडतील ते? आपोआप गपचूप बसत आहे. पण आपलं तोंड बंद राहतं का? आपण जर बोललो तर ते बोलणं चालूच राहणार. बरं, आता तुमचीच अशी परिस्थिती आहे, नवीन जे मुलं मुली तुमच्या घरामध्ये जन्माला आले ते म्हटले तू उपदेश घेऊन काय केला? गाठ्या करून काय करती? देव करून काय करती? त्याच्यावर परिणामच होत नाही. त्याच्यावर तो उपदेश घेत नाही. जरी घेतला तर त्याच्या लक्षात येत नाही उपदेश घेणं म्हणजे काय. आता हे जे तरुण मुलं आहे मुली आहे, उपदेश त्यांच्यासाठी खूप फायद्याचा आहे. का बरं? धर्म एक संस्कार, एक संस्कृती आहे. शाळेमध्ये जातात, कॉलेजमध्ये जातात, अनेक वाईट विचाराचे लोक असतात, संगत वाईट असते. जर धर्मामध्ये असेल तर त्यांच्यामध्ये एक भावना असते, श्रद्धा असते, सात्विकता असते. करिअर करण्यासाठी जे पॉझिटिव्ह विचार पाहिजे, होकारात्मक विचार पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, तो धर्मामुळे मिळत असतो. पण आपल्या लहान मुलामुलींना आपण त्वरित उपदेश दिले पाहिजे. पण आपण म्हणतो नाही, मोठा होईल आणि मग करील. मग ते मोठे होतात, शिकायला बाहेर जातात, नोकऱ्या बाहेर लागतात, लग्न होतात. लग्न झाल्यानंतर ती बायकोचं तो ऐकल का तुमचं ऐकल? आणि मग इकडे तळमळ करताय, पोरगा उपदेशी नाही, पोरगी उपदेशी नाही. मग तुमच्या घरात आहे, तुमचं ऐकत आहे, तोपर्यंत तुम्ही उपदेश दिला पाहिजे की नाही? तुमच्या घरातले सारं मुलं मुली उपदेशी आहे का? नाहीये. चांगले नाही. मी उपदेशी आहे का विचारलं, वाईट कोणीच नसतं. उपदेशी नाही मग चांगले. मग आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला चांगलं म्हणावं लागेल, त्यांना वाईट म्हणल्यावर घरात परत काही येतील का ते? ते म्हणजे तिकडे जाऊन आमची कांगळी करते का काय म्हातारी? संस्कार चांगले आहेत आमच्या मुलाला. अहो संस्कार चांगले, तुम्ही उपदेश दिलाय का सांगा? त्यांनी उपदेश घेतलाय का? संस्कार. बरं, तुमच्या गावात एक बाई शोधून दाखवा का ती अशी म्हणते का आमच्या मुलांवरती संस्कार चांगले नाही. एक बाई शोधून दाखवा, मी तुम्हाला बक्षीस देतो. प्रत्येक आई आपल्या घरामधल्या पोरांना पुरींना संस्कार चांगलेच म्हणते. कोणी वाईट म्हणतं का? मग मी म्हणणार आहे का तुम्हाला? संस्कार हा विषय धर्माशीच निगडीत आहे, पण तुम्ही धर्मच देत नाही, दिला नाही, ते घेत नाही. याचं कारण काय? हे तुमच्या वागण्यातलं बदल त्यांना दिसत नाही, तुमच्या राहणीमानात बदल दिसत नाही, म्हणून त्यांच्यावर प्रभाव पडत नाही. बरं, आता सत्संग खास त्यांच्यासाठीचे आणि ते कोणीच नाही. तुम्ही साऱ्या उपदेशी आलेल्या इथं 20-20 वर्षाच्या,
तुमच्या सुना कुठे, तुमचे पोरं कुठे, तुमचे नातू कुठे, तुमच्या नाती कुठे? नाती घरी आहे. बाई तू एवढे भांडे घासून घे, मी येते सत्संग करून. चुका तुमच्या आहे का त्यांच्या आहे? 10 वर्षाचं पोरग पोरगी तुमचं ऐकत होते, तेव्हा ते म्हणते उपदेश घेत होते, घ्यायचंय. बाबाही होते कोणीतरी, नाही नाही बाबा त्याचं खाय प्यायचं दिवस आहे, त्याचं लग्न व्हायचं अजून नका उपदेश देऊ, पाहू नंतर. चुका कोणी केल्या, तुम्ही का त्यांनी? सर्वात मिळून मोठी चूक बायाच करतात. मी दररोज सत्संग कुठं ना कुठं माझा असतोच, मला हा नेहमीचा अनुभव आहे. मुलींना समजावलं, मुलांना समजावलं, ते उपदेश घ्यायला तयार होतात, त्या बायाला की डोळे वाटर येतात तिकडून, उपदेश घेऊ नको. आणि नंतर अशा कितीतरी बाया आता मला फोन करतात की बाबा आमच्याकडे आल्यानंतर आमच्या पोरांना समजावा, आमच्या सुनांना समजावा, आमच्या पोरींना समजावा, ते आता ऐकती नाही. चुका तुम्हीच करेल. जेव्हा ऐकतात तेव्हा तुम्ही त्यांना देत नाही, आणि आता तुम्ही म्हणताय संस्कार चांगले चांगले, आम्ही कुठं वाईट म्हणतोय? उपदेश काय, धर्म काय, त्या धर्मातून त्याला होणारा फायदा काय, हे जर त्याला कळालं तरच तो घेणार आहे. आता तर तुमचं ऐकत नाही. आणि त्यांना सांगितलं, मी समजावलं, त्यांचे प्रश्न काय तर ते घेतील, पण ते तुम्ही त्यांना सत्संगात आणती नाही. ते तुम्ही काम करून घे घर, त्यांना म्हणता काही कामं नाही, आई चालली सत्संगाला, जाऊ द्या तेवढंच घरामध्ये 1 तास जरा शांतता. नाही तर आपलं काही गप बसत नाही. आपण तांब्या इथं पडला, त्याचं तिथं पडलं, त्याचं तिथं पडलं, आपलं तोंड सारखं चालू राहतं. आता तुम्ही उपास तापास करतात का? नाही ना करत. मग एक उपास कराल का आठवड्यातला मी सांगितलेला? हा, मग आठवड्यात 1 दिवस असा उपवास करायचा का तोंडच उघडायचं नाही, बोलायचंच नाही? कोण करेल? हात वर करा. नक्की का? प्रॉमिस? कोणता वार? तुम्ही तुमच्या मनाने वार घ्यायचा, त्या दिवशी उपवास आहे म्हणायचं, कोणाशीच बोलायचं नाही. कोणी काही बोलो, वाटलं तर पाटी घ्यायची, पेन घ्यायचा, त्याच्यावर लिहून द्यायचं. घरच्यांना नवीन ते तुम्हाला चिडवतील बी, बोलायला लावतील, परंतु जे देवी देवतेचे व्रतवैकल्य करणारे जे लोक आहे, बाया आहे, त्यांनी जर उपवास धरला, आपसात बोलू नका. हो ताई, आपसात बोलू नका, माझ्याशी बोला. त्यांनी उपवास धरला, तुमच्या घरी काही कार्यक्रम असला आणि तुम्ही 5 पक्वान्न केलं असं, ते उपवास सोडती का ती बाई? ती किती कट्टर आहे बघा. तसं तुम्हाला कोणी काही बोलो, पहिल्या बुधवारी किंवा जो वार ठरला आहे, दुसऱ्या तिसऱ्या असे 2-3 दिवस, 2-3 आठवड्यामध्ये तुम्हाला त्रास होईल. पण एकदा जर सवय लागली, त्याची ताकद किती मोठी राहते बघा. ज्या मिनिटाला तुमचं तोंड बंद होईल, त्या मिनिटाला तुमचं डोकं चालू होऊन जाईल. विचार करायला लागेल, शांततेने स्मरण कराल, देव आठवायला लागेल तुम्हाला. 1 दिवस आठवड्यातला असा दिवस घ्यायचा का त्या दिवशी तुम्ही बोलायचं नाही. तो आपला उपवासाचा दिवस आहे. काम करायचं, सर्व करायचं, वाटलं तर सत्संग ऐकायचे, परंतु बोलायचं नाही. आणि एवढ्या बायांमध्ये म्हाताऱ्या बायांनी हात वर करायला पाहिजे, त्या गप बसल्या. तुम्हाला कशाला बोलायला पाहिजे? तुमचं ऐकत आहे कोण? कशासाठी तुम्ही बोलत आहे? देव पाहिजे, पण तोंड काही बंद नाही राहणार. असं कसं चालं? या 2च भगिनींनी, ताईंनी फक्त हात वर केले, बाकीच्या का बरं नको? तिघी जणी आहे का? ठीक आहे ना, तिघी तर तिघी. उलट तुमच्यापेक्षा त्यांना कामं जास्त. तुम्ही तर गपचीप बसणार आहे, कामं नाही धामं नाही. कोपऱ्यात जर जाऊन बसले किंवा सकाळी उठले, गाठी घ्यायची, 2 भाजी चपाती काय घ्यायची ती घ्यायची, मळ्यात जाऊन बसायचं झाडाखाली दिवसभर, बोलायला नको भेटायला नको. इतकं सोपं आहे, तरी तुम्ही करत नाही. माझे यूट्यूबवरती सत्संग कोण ऐकतं? कोणीच ऐकत नाही. तुमच्या माझे यूट्यूबवरती सत्संग आहे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा जमेल तेव्हा मोठ्या आवाजात लावून टाकायचे. मुलांना माहीत आहे. ते सत्संग एकदा घरात लावले, 2 वेळा 4 वेळा जर तुम्ही सत्संग ऐकले, तर ती आवड आपोआप निर्माण होऊन जाईल. एखादी गोष्ट जेव्हा पुन्हा पुन्हा ऐकाल ना तुम्ही, तेव्हा त्याची आवड निर्माण होईल. बरोबर की नाही? आणि ते हृदयात सत्व उतरल.
आपल्या मनामध्ये बदल होईल. त्याला श्रवण भक्ती म्हणतात, म्हणजे ऐकण्याची भक्ती. ऐकलंच नाही तुम्ही, विचार कसा येईल? ऐकलंच नाही तुम्हाला कळेल कसं? ऐकलंच नाही, समज येईल कशी? जाणीव होईल कशी? म्हणून ऐकण्याची सवय लावा. आपण ऐकवण्याची सवय लावतो, आपण बोलून दुसऱ्याला ऐकवतो. ऐकण्याची सवय लावायची. आपले नातू आहे, नाती आहे, मोठ्या झाल्या आहे, त्यांना सांगायचं मला मोबाईलवरती सत्संग लावून दे. घरामध्ये ठरवायचं का दिवस, आता जसं एका आठवड्यातलं एक दिवस ठरवायचा, त्या दिवशी बोलायचं नाही. हा ठरवलं तसं घरात अजून एक दिवस ठरवायचा का तो दिवस सत्संगाचा असेल. तुमचा आता कधी शुक्रवारी सत्संग आहे ना, तर शुक्रवारचा सत्संग आहे. तुम्ही काय करता, येता भजनं म्हणता, देवपूजा करता, असं नाही करायचं. ज्या घरामध्ये सत्संग आहे त्या घरच्यांनी काय मॅनेज करायचं? टी व्ही आहे बघा, त्या टी व्हीला ब्लूटूथमधून या मोबाईलमधून सत्संग लावता येतो. साऱ्याला जसं आता असे बसले ना, साऱ्याला बसवायचं, टी व्हीवरती तो सत्संग लावायचा 1 तासाचा. त्यावेळेस गाठ्या करायच्या नाही, गाठ्या बाजूला ठेवून द्यायच्या. एका वेळेस माणूस एकच करेल ना, जसं गाठी ओढत राहील तर तुमचं लक्ष तिकडं जाईल, तुम्ही ऐकणारच नाही. एका वेळेस एकच करायचं, तो सत्संग ऐकायचा. कोणताही लावा पहिल्यांदा, नवीन ते नंबरप्रमाणे, अभ्यासक्रमाने, परंतु पहिल्यांदा कोणताही लावा. हे नवीन जे तरुण मुलं आहे त्यांच्याकडून लावून घ्यायचा, ते बी ऐकतील तर लक्षात येईल. हे दादा तुम्ही दोघं इकडे या रे, इथं या, जवळ या, इकडे या. आणि घरामध्ये तरुण मुलं मुली आहे, बसा. तुम्ही काय करता दादा? मी माझी दूध डेअरी आहे. दूध डेअरी. एज्युकेशन किती झालं? BA फर्स्ट इयर चालू आहे. BA फर्स्ट इयर चालू आहे. अरे वा. सब्जेक्ट स्पेशलिटी अजून घेतला नाही स्पेशल. तुझं रे दादा? मी दोघे बी एफ व्हायला आहे. गुड, चांगली गोष्ट. उपदेश घेतला दोघांनी? आईवडील उपदेशी आहे? आईवडील पण नाही उपदेशी? बरं तुम्ही शिक्षण कशासाठी घेताय? तर पुढे चालून आपल्याला व्यवसायामध्ये शिक्षण म्हणजे डिग्री भेटली पाहिजे, मग नोकरी भेटली पाहिजे, मग छोकरी भेटली पाहिजे, असंच करतात ना. मग कशासाठी करताय अभ्यास? शिक्षण कशासाठी घेतोय? व्यवसायासाठी. मग व्यवसाय कशासाठी करतोय? आपल्या पैशासाठीच ना. पैसे कशासाठी? सुखासाठी. प्रत्येक गोष्टीला कारण आहे का नाही? तसं मग धार्मिकता तू काहीतरी करतच असेल ना, मग ती का करताय? माहीत नसेल तर करण्याला काय अर्थ आहे का? काय अर्थ नाही. प्रत्येक गोष्टीचं रिझन असतं, कारण असतं. धर्माचं रिझन काय, धार्मिकतेचं रिझन काय? आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह विचार तयार करणं, कॉन्फिडन्स निर्माण करणं. त्या कॉन्फिडन्सनी, पॉझिटिव्ह विचाराने आपलं करिअर करणं आणि आपल्या जन्ममृत्यूचा जो रोग लागलेला आहे त्यातून बाहेर पडणं. बरं, हे करत असताना तुम्हाला योग्य अयोग्य हे तर कळतं, समजतं, चांगलं आणि वाईट. भक्तीचे अनेक प्रकार आहे. देवता भक्ती आहे, भूत भक्ती आहे, जीव भक्ती आहे, पितृभक्ती आहे आणि परमेश्वर भक्ती आहे. यातली सर्वात श्रेष्ठ भक्ती कोणती? परमेश्वर भक्ती. बरं, परमेश्वर भक्ती तर मग तुम्ही म्हणाल आम्ही करतो ना, परमेश्वराचीच भक्ती करतो, याची करतो, त्याची करतो. परंतु जसं तुझं नाव आहे XYZ, तर तू म्हणजे तूच. पण तुझ्या नावाचे नावकरी गावामध्ये भरपूर असतील. तर तुझं पूर्ण नाव, पत्ता वगैरे जर असेल तर तू म्हणजे तूच, बरोबर की नाही? तशी ओळख असते, गुणवैशिष्ट्य असतात, लक्षणं असतात, त्यातून आपण वस्तू ओळखत असतो. तसं परमेश्वराचं गुणवैशिष्ट्य आहे. परमेश्वर या सृष्टीमध्ये अवतार घेत असताना अलौकिक अवतार घेतात, स्वतःची ओळख देतात, तत्त्वज्ञान सांगतात. तू का धार्मिकता करायची, कशासाठी करायची, हे सांगितल्यानंतर माझी केल्याने तुला काय फायदा होईल, काय तोटा होईल, सर्व सांगतात. आणि हे कोणी सांगितलं? द्वापार युगात श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं का नाही? भगवद्गीतासारखं तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत आलं की नाही? तुम्ही कोणाची भक्ती करतात? कृष्णाचीच भक्ती करतात. आता मी सांगतोय म्हणून नाही. हां, तुमचा मुलगा आहे, मम्मी उपदेशी आहे तुझी, पप्पा उपदेशी आहे, आणि तू का उपदेश नाही घेतला? तुझ्या आईवडिलांवर तुझी निष्ठा नाही का? आहे, मग निष्ठा आहे तर उपदेश ते आहे, तू का नाही आहे? यांनी थांबवलं का तू थांबला? एवढं सांग. तू थांबला का त्यांनी थांबवलं? का थांबला? त्यांच्यापेक्षा तुला जास्त कळतं का? शहाणा आहे का तू? बरं, तुझ्या हिताचं भाल्याचं सांगतील ना ते.
बरं आपल्या घरामध्ये तोच संस्कार आहे, तीच संस्कृती, तोच धर्म आहे, काहीतरी तू घेणारच आहे ना. मग का घेतलं नाही आत्तापर्यंत? कारण काय तर आपल्याला त्यातलं समजलं नाही. म्हणून परमेश्वर भक्ती ही ज्या घरामध्ये परमेश्वर भक्ती संस्कार असून त्या घरामध्ये तू जन्माला आला, तू भाग्यवान आहे. परंतु त्यापासून तू दूर दूर राहतो का तर त्यातलं तुला माहिती करून घेतलेली नाही, मर्म तू समजून घेतलेलं नाही. भगवद्गीता जगमान्य ग्रंथ आहे की नाही? तो जगमान्य ग्रंथ असताना परमेश्वराने स्वतःच्या मुखीने तत्वज्ञान सांगितलंय. 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद सारे ऋषीमुनींनी लिहिलेले. 11व्या अध्यायात परमेश्वराने स्वतः विश्वरूप दाखवलं. अर्जुन देवाला स्पष्ट सांगितलं की तू जर अनन्य भावे मला शरण आला तर निसंशय मी तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढेल. असं कोण सांगतंय? श्रीकृष्ण महाराज. प्रत्येक युगात परमेश्वर अवतार घेतात. कलियुगात सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अवतार घेतलेला आहे. लीळाचरित्र हा मराठीतला आद्य ग्रंथ आहे. अशा कितीतरी लीळा आहे, अशी कितीतरी प्रमाण आहे का श्रीकृष्ण महाराज हेच स्वामी श्री चक्रधर आहे. इथलीच लीळा आहे, तुमच्या नांदेडचीच. गोरक्षण स्थानावरती तो ब्राह्मण काय म्हणतो, अरे प्रत्यक्ष श्रीकृष्ण महाराजच. त्याला ते जाणवलं, कळालं, समजलं. अशा कितीतरी लीळा आहे महाराष्ट्रामध्ये. असं कोणत्या देवी देवतेनी अवतार घेतला, तत्वज्ञान सांगितलं, मला शरण ये, मी तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढेल, असं मला दाखवून दे, मी लगेच मानभाव सोडून जाईल आणि ते भक्ती करल, असं कोणीही नाही आहे. मी MA झालोय मराठीतून, साहित्याच्या बाजूनी मी अभ्यास केलेला आहे. मी पत्रकारिता पण केलेली आहे. 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद, ज्ञानेश्वरी, दासबोध. तुम्ही माझ्याकडे आले तर सारं वाचनालय माझ्याकडे. आम्ही परंपरेचे उपदेशी नाही, आमचे आईवडील उपदेशी नव्हते. परंतु गीता वाचण्यात आली आणि त्यातून उत्सुकता म्हणून पुढं गेलो. हे सारं वाचल्यानंतर लक्षात आलं का अरे इथल्याशिवाय दुसरा कोणता मार्गच परमेश्वराचा नाही आहे, आणि म्हणून इथं आलो. तू तर भाग्यवान आहे, तुला इकडे तिकडे जायची गरज नाही, अभ्यास करायची. तुला फक्त निष्ठा करायची, विश्वास ठेवायचा आहे. तुझ्या आईवडिलांवर तुझा विश्वास असेल, निष्ठा असेल तर तू म्हणशील माझे आईवडील जे करतील ते मी करतो, बात खतम. पाहू अभ्यास करत बसू कवर आहे, समजेल उमजेल जाणवेल. तू जर तुझ्याबरोबर हा राहतोय तर तू सांगू शकतो. तुलाच माहित नाही तर त्याला कसं सांगणार? तू कशाची कोणाची भक्ती करतो? हा, राम. कोण आहे श्रीराम? माहिती आहे तुम्हाला? कृष्णाचा अवतार आहे. कोणी सांगितलं? अरे ऐकणं, पाहणं, प्रमाण आहे की नाही काही? हा, मग विष्णूचे जर अवतार तू म्हणतो त्याला प्रमाण काय? श्रीकृष्ण महाराजांनी जेव्हा अवतार घेतला त्यावेळेस विष्णू देवतेने काय केलं? मान तुकवली. मग लक्ष्मीने विचारलं की तुम्ही कोणाच्या पुढं दंडोत केला? म्हणले ही अनंत ब्रह्मांडांचा नायक जो परब्रह्म परमेश्वर त्यांनी आज अवतार घेतला. म्हणलं अरे तुमच्या पुढे वरती कोणी आहे का? म्हणे हो. मग म्हणले आम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं. या आख्यायिका तुला पुराण तर ऐकेलं असेल कुठंतरी तू. आणि मग त्यांनी काय केलं? सांदीपनी ऋषीकडे ते जे मुलं आहे ते घेऊन गेले. अर्जुनाला त्या ब्राह्मणांनी सांगितलं की माझे मुलं जात आहे, तुझ्या शक्तीचा काय उपयोग? म्हणे मी घेऊन येतो. त्याला वाटलं पाताळात असेल, स्वर्गात असेल, नरकात असेल, कुठंच सापडले नाही. ते म्हणले मी अग्निकाष्ट घेतो जर मला आणता येत नसेल तर. मग देव म्हटले चाल मी तुला घेऊन जातो. मग ते गेले विष्णुधामात आणि ते मुलं तिथून घेऊन आले. जर विष्णू श्रीकृष्ण एक असते तर मग श्रीकृष्ण महाराज तिकडं आणि त्यांनी इकडं येण्याचं काय कारण? प्रमाण काहीच नाही. राम जर श्रीकृष्ण महाराजांचा अवतार असेल तर रामाने कुठं उल्लेख केला? श्रीकृष्ण महाराजांनी कुठं उल्लेख केला? उल्लेख तर लागेल की नाही काहीतरी, प्रमाण तर लागेल की नाही काही? तुम्ही तर सारे एकच समजतात की नाही? मग गावातला सरपंच आणि तुमच्या विधानसभेचा आमदार एकच आहे का? वेगळे? खासदार वेगळा आहे, सदस्य वेगळा आहे, ग्रामसेवक वेगळा आहे, तलाठी वेगळा आहे, तूही वेगळा आहे, सारे वेगळे. मग तेच सारे एक कसे काय असू शकतात? जर सारे एकच आहे तर तुझ्या शेती आहे ना तुमची, त्या शेतीवर मसोबा आहे का? नाही आहे. तुमच्या गावात मंदिरं किती आहे? कोणत्या एका मंदिरात जायचं, इकडे तिकडे जायची काय गरज आहे? सारी एकच आहे. तर बरं सगळीकडे वर्गीकरण होतंय, इथंच का वर्गीकरण होत नाही? यासाठी काय अभ्यास केला आहे का? गीतेत तर परमेश्वर स्पष्ट सांगता देवतेची भक्ती करू नको. आता हत्तीचा दृष्टांत सांगितला, ऐकला का त्यावेळेस? तुम्ही होते का इथं? नाही. हत्तीचा दृष्टांतातून देवाने सांगितलं देवता वर्ग वेगळा आहे, परमेश्वर. देवता हा वर्ग हा एक सिस्टमचा भाग आहे, एक प्रशासन आहे.
गाव चालवण्यासाठी जशी सिस्टम असते ना, तसं ब्रह्मांड चालवण्यासाठी देवता हा वर्ग सिस्टम आहे, सामर्थ्य आहे ते परमेश्वराच्या शक्ती आहे. आणि त्या शक्तीच्या पलीकडे जी महाशक्ती तो परमेश्वर आहे, तो नित्यमुक्त आहे, म्हणून आपल्याला मुक्तीला तोच नेऊ शकतो. म्हणून देवता भक्ती या बंधनात आहे. आता तुझ्या घरी जर तुझा एखादा कामगार माणूस ठेवलेला असेल, त्याच्याकडे काही वस्तू मागितली तर तो देऊ शकेल का? किंवा तुझ्याकडे एखादी वस्तू मागितली, तू देऊ शकेल का? तू म्हणशील मला पप्पाला विचारावं लागेल, मम्मीला विचारावं लागेल, तुझ्या अधिकारातच नाही. तसं तुला ॲडमिशन घ्यायचं, क्लर्क जाऊन उपयोग आहे का? तुला प्रिन्सिपलकडे जावं लागेल, अधिकार वेगळे ना. तसं परमेश्वराची भक्ती, देवता भक्तीचा हा फरक आहे. यासाठी तुम्हाला थोडासा अभ्यास, थोडीशी जाणीव, थोडासा विचार, चिंतन करावं लागेल. नुसतं हे म्हणता म्हणून ते म्हणताय म्हणून ते, हा बुद्धीचा विषय. धर्म हा बुद्धीशी निगडीत विषय, विचार करण्याशी निगडीत. माझे यूट्यूबवरती सत्संग आहे, ते सत्संग ऐकत चला. आता यूट्यूबवर आहे म्हटल्यानंतर काही कोणाचा बंधन नाही आहे, कोणी ऐकू शकतं. ते ऐकल्यानंतर तुझ्या मनात काही प्रश्न निर्माण होतील, ते पूर्ण ऐकलं तुझ्या लक्षात येईल, तुझ्या मनातले सारे प्रश्न निघतील आणि तू लगेच उपदेश घेऊन टाक. अडचणी काही, तुला काही प्रश्न आहे का? काहीच प्रश्न नाही, मग उपदेश का नाही घेतला? तुमच्या मुली उपदेशी का? एक काही मुलगी उपदेशी नाही? नाही, ज्या चौघींचे लग्न झाले का? दोघी आहे त्या बिगर उपदेशीचे. हा, एकीचं ते मार्गातच आणि एक ती उपदेश घेतलं नाही का बरं? तुम्ही दिला नाही. कोणतं घर भेटलं आणि कोणतं घर बरं? घर मिळवायचं तरी देवालाच विडावा. आता तुम्ही देवालाच प्रार्थना करा. तुमची देवावर जर निष्ठा असेल तर देव देतील ना. तर आजकालची परिस्थिती बदलली का नाही मुलींच्या बाबतीत? तुम्ही जर म्हटले माझ्या मुलीने उपदेश घेतलाय, ती धार्मिकता करायला स्वतंत्रता असेल तर मग आपण बोलू. जर तुमचं घर उपदेशी आहे, तुम्ही खाणारे पिणारे नाही, तर एखाद्या खाणाऱ्या पिणाऱ्याच्या घरात द्याल का तो मुलगी तुम्ही? तेवढं तर पाल की नाही. उलट धार्मिकता करणारी सून भेटली तर कोणालाही चांगलंच आहे. आणि आजकाल मुली शिकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. मुलींची संख्या कमी आहे, त्याच्यामुळे मुलींच्या लग्नाला अडचण येत नाही. पण तुम्ही धर्माचा अभिमान घेत नाही. धर्माचा अभिमान घेतला तर धर्म अभिमान घेईल. धर्माला तुम्ही सांभाळलं तर धर्म तुम्हाला सांभाळील. तुमची देवावर निष्ठाच नाही आहे. कोणतं घर भेटेल आणि कोणतं घर भेटेल तुमच्या हातात आहे का? तिच्या नशिबात. देवाचं तर अनर्जित दाता आहे, देवाने ठरवलं तर. बरं, तुम्हाला सारं कळालंय म्हणून तुम्ही उपदेश घेतलाय, तुम्हाला नरकात जायचं नाही म्हणून मग तुमच्या मुलींना तुम्हाला नरकात पाठवायचं आहे का? ती स्वतंत्रता आजकाल आहे की नाही? सगळीकडे आहे, असं काही नाही. त्याच्यामुळे मुलींना तर पहिले उपदेश दिले पाहिजे. कारण तो संस्कार आहे, ती संस्कृती, धर्म आहे, तो आपला संस्कार, आपली संस्कृती आपण सांभाळायची का लोक सांभाळतील? आपण पाश्चात्य संस्कृती पाहतो आणि आपल्या संस्कृतीवरती, संस्कारावरती पीएचडी करणारी लोक आहे, ते ॲक्सेप्ट करतात आउट ऑफ कंट्रीवाले लोक. आणि आपण काय करतो? त्यांच्या मागे धावतोय. म्हणून धर्म काय, धार्मिकता काय समजून घ्या. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर विचारा. सांगण्यासारखं खूप आहे तत्त्वज्ञान. परंतु हे लक्षात ठेवा की मौनात परमेश्वर आहे. पहिला मुद्दा. शुद्ध विचार, शुद्ध दृष्टी, शुद्ध मन. त्यानंतर आठवड्यात एक दिवस न बोलण्याचा उपवास. आठवड्यातला एक सत्संग आहे, यूट्यूबवरती सत्संग ऐकणे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग तुम्ही भांडे घासताय, स्वयंपाक करताय, सत्संग ऐकत राहा, काय हरकत नाही. ऐकायला काय हरकत नाही. तुम्हाला आपोआप ते कळेल. शेती करताय, शेतीत चालले, मळ्यात चालले, ऐका, काय अडचण नाही. त्यातली आवड तर निर्माण होऊ द्या, त्यात मर्म काय आहे नेमकं हे तर समजू द्या. समजल्यानंतर मग आपोआपच तुम्हाला कसं ऐकावं, किती ऐकावं, एकाग्र होऊन ऐकावं, गुपचूप बसून ऐकावं, ते ठरवाल. नंतर माहीतच नाही, त्याच्यामुळं कुठे ऐका तुम्ही. आणि घरामध्ये ते वातावरण निर्मिती करा. संध्याकाळी जेवल्यानंतर साऱ्यांना एकत्र बसून सत्संग ऐका. एवढं जरी केलं तरी तुमच्या लक्षात येईल. आणि त्यागाची इच्छा ठेवा. आलं का लक्षात? जवळपास आश्रम आहे, 8 दिवस 10 दिवस जाऊन पहा घरचे कसे नीट राहत आहे का नाही राहत आहे, का तुम्ही गेल्यानंतर उपाशी राहत आहे, याचा प्रयोग करा. तुम्हाला वाटतं मी गेल्यानंतर काय जेवत आहे का नाही, राहत आहे का नाही. उलट तुम्ही गेल्यावर मस्त राहत आहे हे तुम्हाला कळालं का? तुम्ही तिकडे मस्त राहा, काही अडचण येणार नाही. आलं का लक्षात? तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर विचारा. आणि कर्मकांड करू नका. पित्र वगैरे करता का तुम्ही? पित्र करता?
बरं, आता पित्र करत असताना आपल्या धर्माचा सिद्धांत काय, जो जन्माला येतो तो मरतो, जो मरतो तो जन्माला येतो, हा सिद्धांत हिंदू धर्माचा. आता जो जन्माला आला त्यांनी कर्म केले, तो मेला, त्या कर्मामुळे त्याला कर्मफळ भेटलं, कुठंतरी त्याचं चालू आहे जीवन. तुम्ही कोणाचे पित्र करता? हवेत. मग वडील करता म्हणून आम्ही करता, अशा किती गोष्टी का जे वाढवून पार्जित करता तुम्ही? तुमची सासू साडी घालीत होती का अशी? बदलली का नाही? कपडे बदलले, काम करण्याची पद्धत बदलली, विचार बदलले, घरदारं बदलले, सारं बदललं. बाकी या परंपरा तुम्हाला बदलावता येत नाही, घट्ट चिकटल्या. बरं, जिवंतपणी हायतवर म्हातारीला सांभाळा, खाऊ घाला, म्हातारीला सांभाळा, खाऊ घाल, तेव्हा द्यायचं नाही, आणि नंतर मग पित्रकरी दिंडायची. काय अर्थ आहे त्याला? जोपर्यंत तो माणूस आहे त्याचा आदर करा, त्याला सांभाळा, त्याचे गोडधोड काय जे आहे त्याचे लाड पुरवा. कारण त्यांनी तुमचे काहीतरी लाड पुरवले ना. आपण आपल्या पोरांचे किती लाड पुरवतो लहानपणी, मग यांचं काम नाही का मोठ्यापणी तुमचे लाड पुरवायचे तुम्ही म्हातारी झाल्यावर? पण ती जाणीव धर्म करून देत असतो. मेल्यानंतर काही केलं त्याला काय उपयोग आहे? तो जन्माला आलेला आहे कुठंतरी, त्याचे पित्र करून उपयोग काय? ही देवता भक्ती आहे. कारण पितृ ही देवता आहे, आणि त्या अनुषंगाने तुम्ही केलेलं तिथपर्यंत जातं. गीतेत परमेश्वराने स्पष्ट सांगितलेलं आहे. परत हेतूची भक्ती आहे. हेतूची भक्ती ही देवतेची भक्ती असते, परमेश्वराची नसते. त्याच्यावर ते करायची गरज नाही. अजून लक्ष्म्या बसवतात का तुम्ही? लक्ष्म्या बसवतात. तुम्ही कसे म्हणता आम्ही एकनिष्ठ भक्ती करतो, आम्ही काही करत नाही, आम्ही काही करत नाही? लक्ष्मी कोण आहे माहीत नाही. हं, ती कोण आहे माहीत नाही, कशासाठी बसवतं हे माहीत नाही, पण करायची. परंपरा चालली. परमेश्वर सर्व समर्थ आहे, अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याची भक्ती केली तर बाकी कोणाची काही करायची गरजच नाही. देवाने सांगितलं एकनिष्ठ भक्ती करा, एका परमेश्वराशिवाय कोणाची भक्ती करायची. बरं, तुमच्याकडे मी डायरेक्ट येऊन जर म्हटलं मला सत्संग घ्यायचं, तुम्ही आले असते का? रणजितचे तुमचे संबंध आहे, ओळख आहे म्हणून अधिकाराने मी आलो, तुम्ही बसले, असं आहे का? ओळख असल्याशिवाय होतं काही? तुम्ही ज्याची करता जे उद्योग ते तुम्हाला काहीच माहीत नाही, ओळखच नाही, करून काय उपयोग आहे? रस्त्याने चाललो, कोणाला आपण दंडोत घालतो का, स्मरण ना हात देतो का? नाही. ओळखीत असेल तर बोलतो ना. बिगर ओळखीच्या बाईशी बोलताय का तुम्ही? ओळखीचे असेल तर बोलणार. तसं जे करता तुम्ही त्याचं तुम्हाला काहीच माहीत नाही आणि करू राहिले. पहिले माहिती तर करून घ्या, आणि योग्य असेल तर करा. पितृ करतात, लक्ष्म्या करतात, उपास तापस करतात, आणि आम्ही म्हणता आम्ही परमेश्वर भक्ती, एकनिष्ठ भक्ती करतो. याला एकनिष्ठ भक्ती म्हणता का? अजून काय काय करतात? अमावस्या पाळतात, पौर्णिमा पाळतात, शुभाशुभ पाळतात, ज्योतिषशास्त्र पाळतात, पोरांच्या कुंडल्या काढतात की नाही? कुठे देवावर तुमची निष्ठा? कुठे देवावर तुमचा समर्थवाद? परमेश्वराला म्हणून, परमेश्वर म्हणून तुम्ही जरी स्वीकारलं का आजपर्यंत? सांगा बरं. करताय म्हणून त्या अन्य लोकांना तुमच्यात काय फरक राहील? काही फरक नाही ना. स्वतःला उपदेशी कसं काय समजतं तुम्ही? सत्संग घेऊन काय करता तुम्ही? फक्त हे लोक करतात, जमतात, गाणे म्हणतात, चला आपलं काहीतरी केलं पाहिजे म्हणून करतात ना. पण आपला धर्म ज्ञानाशी निगडीत. बाप दाखवणं तर श्राद्ध कर. ज्ञान काय आहे, प्रमाण काय आहे, देवाने अवतार घेतल्यानंतर तत्वज्ञान काय सांगितलंय याच्याशी निगडीत आहे. या अन्य माणसं आहे त्यांना 4 प्रश्न विचारा. बघा, आता हा दादाच आहे, भक्ती का करायची त्याला माहीत नाही, कोणाची करतोय त्याला ओळख नाही, त्यातून काय फायदा भेटणार आहे त्याला माहीत नाही. तुम्हाला तेच प्रश्न विचारले आणि तुम्हाला तेच उत्तर माहीत नसेल तर त्याच्यातून तुमच्यात काय फरक राहिला? मग तो बिगर उपदेशी बारा तुमच्यापेक्षा. तुम्हाला देव कळून समजून सुद्धा तुम्हाला त्यातलं काही माहीत नाही आहे. कोणती गोष्ट ज्ञानाशिवाय चालते का दादा? तू आता BA जी डिग्री घेणार आहे ती पूर्ण झाल्यावर डिग्री लावता नाही तुला. तू आज जे बिझनेस करतोय काय डेअरीचा, त्याच्यातलं काही नॉलेज घेतलं आहे का नाही? तू ट्रेनिंग घेतलं आहे का नाही? नॉलेज घेतलं. गाडी चालवायची तरी नॉलेज लागतं की नाही? मोबाईल चालवायचं तरी नॉलेज लागतं. बिगर नॉलेजची अशी गोष्ट शोध तुला एक काही सापडणार नाही. नॉलेज धर्म आहे, बिगर नॉलेजचा असू शकतो का? ज्ञानाचा असू शकतो का? तू कुठं जाऊन काय अभ्यास केलाय का? मग धर्म काय, धार्मिकता काय, कशासाठी करायची? परंपरेनुसार जे चालू आहे. पण परंपरेत तू तर किती बदलला. तुझे वडील असे कपडे घालतात का सांग बरं?
कपड्यात बदल झाला की नाही? तुझे वडील किती शिक्षण शिकले 9 पास आहे. आणि तू कशाला मग BA ची डिग्री मिळवतोय? जग जसं बदलत चाललंय तसं आणि मग जग बदललं, प्रगती, तुला प्रगती दिसली, वडिलांना प्रगती दिसली म्हणून ते म्हणता काय हरकत नाही, जीनची पॅन्ट घाल बाबा, आम्ही तो धोत्र घातले पण तू जीनची पॅन्ट घाल. तुला त्यांनी दिले, प्रगती केली, त्यांना आनंद आहे, तुला आनंद आहे. प्रगतीसाठी तू कपड्यात बदल केला, राहणीमानात, शिक्षणात बदल केला, कामात बदल केला, फायद्याचं आहे. तसं धर्म त्यांनी जो करायचा तोच करायचा, हे कुठं मॅच होतं का? मग त्याच्या पुढं जाय ना, मग तू अभ्यास कर, नॉलेज घे. आपला हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ कोणता आहे? भगवद्गीता. वाचली का तू? मग वाचलीच नाही तर धर्मच माहीत नाही, तुझी धार्मिकता करतो त्याचा बेस काय, प्रमाण काय, त्याला पाया कोणता आहे? तू जे बिझनेस करतोय त्याला काहीतरी प्रमाण आहे ना, काहीतरी नॉलेज आहे. तसं तू धार्मिकता करतो त्याला नॉलेज लागेल ना, प्रमाण लागेल ना. पण भगवद्गीता हा मूळ ग्रंथ आहे, तो आपण वाचन करावं. हे जे मी सांगितलं ते त्यातलंच आहे, वेगळं काही नाही आहे. जगमान्य जो मूळ ग्रंथ गीता आहे, त्या गीतेचं तंतोतंत आचरण करणं म्हणजे महान व्हा, बाकी वेगळं काहीच नाही. आम्ही म्हणतो हे करायचं आहे तर प्रमाण कायच, कोणत्या ग्रंथाचं प्रमाण आहे, ते प्रमाणात बसच असेल तेच करतो, बाकी काहीच करत नाही. म्हणून इतर लोकांना आम्हाला वेगळं वेगळं वाटतं, अरे हे वेगळेच आहे काहीतरी, वेगळेच आहे काहीतरी. पण तू ग्रंथात काय आहे, अभ्यास करून नॉलेज घेऊन ज्ञानयुक्त ते करणं महत्त्वाचं. तुम्ही करत असाल तर या असल्या मुलांवरती प्रभाव पडेल. आता उपदेशी असला आणि याला काही 4 गोष्टी नॉलेज असतं समजा, तर याचा प्रभाव याच्यावर पडला असता की नाही? पण याला नॉलेज नाही आहे, याचा प्रभाव याच्यावर पडेल. नुकसान कोणाचं आहे? फायदा याचा आहे पण नुकसान याचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि तुम्ही कष्ट करताय, कामं करताय, कोणासाठी करताय? या पिढीसाठी करताय. आणि ते पिढ्यात जर ती जी पिढी आहे ज्याच्यासाठी कष्ट करताय, सकाळी उठताय, दिवसभर काम करताय, पण तेच जर धर्मात नाही राहिले, संस्कारात नाही राहिले, तुमच्या कामाला उपयोग काय राहिला? म्हणून पहिले तुम्ही कामावर या, कामात या, मग ते कामावर येते. मुलींना उपदेश, मुलांना उपदेश. शाळेत घालता, या शाळेत 6वीलाच असताना, 6 वर्षाचा असताना घातले का नाही आईवडिलांनी? यांना विचारलं का तुम्ही? तुमच्या यांच्या दाखल्यावर जात चिटकवली का नाही तुम्ही? याला विचारलं का कोणती जात लाव? तर शाळेत जाताना तुम्हाला कितीतरी लहान पोरं नखरे करतात शाळेत न जाण्यासाठी, नाटकं करतात की नाही, आज पोटच दुखतं, हेच करतं तेच करतं. तुम्ही गोड गोड बोलून नाहीच ऐकलं का धापाटा मारतात. तुम्हाला जाणीव, हा शिकला तर पुढं याची प्रगती होईल, बरोबर की नाही? तसं धर्म जो आहे, ह्या ज्ञानाची ह्या डिग्रीतून काय भेटणार आहे या पोरांना? एखादी डिग्री भेटली, नोकरी भेटल, 5-50 हजार रुपयाचं पॅकेज भेटल, लाख रुपयाचं पॅकेज भेटल. याच्या व्यतिरिक्त काय भेटणार आहे? त्याच्यातून भौतिक सुख भेटतील, पण यातून काय भेटणार आहे याची जाणीव जर तुम्हाला असती तर तुम्ही शाळेत घालायच्या अगोदर उपदेश दिला असता. पहिले उपदेश, शाळा तर होणारच, करणारच. तुम्ही त्यांना धर्मापासून वंचित ठेवलं, याचा अर्थ तुम्हाला जाणीव नाही त्या धर्माची. आणि आज मोठं पुरे झाले, मग त्यांना त्यांच्या पद्धतीनं समजावं लागतं. मग या चुका तुमच्या आहे, तुम्हालाच कळत नाही, तुम्हालाच समजत नाही, तुम्ही समजूनही घेत नाही. कधी सत्संग घेतात पण त्या सत्संगामध्ये काय घ्यावं हे बी कळायला पाहिजे. त्याच्यामुळे सत्संगात ऐकण्याची सवय लावा. आजकाल दादा मोबाईल आहे ना तुझ्याकडं, यूट्यूबवरती जाय, तू यूट्यूबवरती जाय, माझं चॅनल भाईदेव मुनी महानुभाव जरी टाकलं तर लगे व्हिडिओ येतील. तुम्ही ऐका, घरच्यांना ऐकवा, मित्रांना ऐकवा. हे नॉलेज आहे, हे कुठे भेटत नाही. 1-2-4 व्हिडिओ जरी ऐकले तरी तुम्हाला त्यातलं मर्म कळेल, समजेल, तुमच्या मनातले प्रश्न दूर होतील. आणि तुमच्या घरामध्ये याला सांगायचं की बाबा एक सत्संग लावा आज बाबांचं. माझे ऐका, भरपूर सत्संग आहे, परंतु एकदा लावले होता एखादा सत्संग ऐकला का तुम्ही? मग थोडा नाही ऐकायचा, पुराच ऐकायचा. 1-1 तासच सत्संग असतात. माझे 1-1 मिनिटाचे क्लिप असतात, रील्स. त्याच्यात सर्व गीतेचं तत्त्वज्ञान सांगितलेलं असतं, तुझ्या लक्षात येईल. कोणती गोष्ट नॉलेजशिवाय काय उपयोगाची नाही. अंधारात चालणं, उजेडात चालणं फरक आहे ना. अंधारात चाललं तर काही बी होऊ शकतं, पण उजेडात चाललं
तर व्यवस्थित आपण चालू शकतो. तसं ज्ञानाने चालणं, ज्ञानाने धार्मिकता करणं आणि अज्ञानाने धार्मिकता करणं फरक आहे. म्हणून जे बी करायचं ज्ञानाने करा. आलं लक्षात? काही मनात असेल प्रश्न तर विचारा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.